पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालेला आहे। सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून हा वाद निर्माण झालाय। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात देखील घेण्यात आले। यवत पेठले ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय यवतमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। तणावाची स्थिती आहे। यवतमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळते। आक्षेपार्ह पोस्टवरून वाद निर्माण झाला आणि पोस्ट करणाऱ्याला आता ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला। पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड आपल्या सोबत जोडले जात आहेत। विनोद, काय सध्याची परिस्थिती आहे? यवत पेटलेला आहे, जागोजागी जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळते। विनोद, नक्कीच मेघना, आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी महापुरुषांच्या मूर्तीची खरं तर विटंबना झाल्यानंतर खरं तर हा वाद आता कुठेतरी चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण पाहिलं तर आता मी पुणे सोलापूर या महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरती आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर जिकडे पाहिजे तिकडे हा जो काय पोलीस बंदोबस्त आहे, मोठ्या प्रमाणावरती पोलीस अधिकारी असतील, खरं तर पोलीस कर्मचारी असतील, खरं तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर आपण पाहिलं तर या पोलिसांकडनं खरं तर जे काही जमाव आहे, हा जमावांना खरं तर शांत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जो काही जमाव आहे हा आता कुठं आतमध्ये कुठेतरी शांत झाल्याचं या ठिकाणी पोलिसांकडनं सांगण्यात येते। एकूणच मोठ्या प्रमाणावरती खरं तर हा जो काही पोलीस बंदोबस्त आहे, हा खरं तर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी इथले डीवायएसपी असतील, ऍडिशनल एसपी असतील, हे देखील घटनास्थळी खरं तर दाखल झालेले आहेत। एकूणच 2 गटामध्ये हा जो काही वाद खरं तर चिघळला होता, या घटनेमध्ये खरं तर काही ठिकाणी दगडफेक असेल, काही ठिकाणी जाळपोळीच्या खरं तर घटना खरं तर समोर आल्या। एकूणच आता दौंड तालुक्यातील यवतमध्ये खरं तर आता तणावाचं वातावरण खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय। 2 समाजामध्ये 2 गटामध्ये खरं तर हा तेढ खरं तर वाढल्याचं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच पोलीस खरं तर या ठिकाणी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस स्वतः रस्त्यावरती उतरलेत, पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, यांच्याकडनं खरं तर जमावाला वेळोवेळी खरं तर या ठिकाणी शांत राहण्याचा खरं तर या ठिकाणी प्रयत्न केला जातो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे जे काही ऍडिशनल एसपी असतील, खरं तर या ठिकाणी डीवायएसपी असतील, खरं तर मोठा फौजफाटा खरं तर या ठिकाणी पोहोचल्याचं मेघना खरं तर आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आता आपण ऍडिशनल एसपी आपल्यासोबत, मला सांगा सर, आता काय परिस्थिती यवतमध्ये? परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। सगळ्या नागरिकांना अपील केलेलं आहे, नागरिकांनी ते ऐकलेलं आहे। माझी परत एकदा नागरिकांना विनंती आहे प्रशासनाकडून की तुम्ही कुठलाही कायदा जो आहे तुम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील, होत असतील, तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या रेकॉर्ड करा, ते पुरवा। ज्यांनी काही चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कडक कारवाई करणार, एवढं मात्र निश्चित आहे। काल जन आक्रोश मोर्चा झाला आणि आता सकाळी कुठेतरी वादाची फिरकी खरं तर पाहायला मिळते, कसं बघता? एका व्यक्तीने सकाळी एक स्टेटस ठेवलेला होता आणि ते फेसबुकला पण त्याने ते शेअर केलेलं होतं। त्याच्यावरून काही लोकांच्या परत भावना वेगळ्या पद्धतीने त्यांना भावना झाल्याने ते परत एकत्र जमलेले होते आणि एकत्र जमाव बेकायदेशीर जमण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला होता। जमावाला आवाहन केल्यानंतर त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन ते परत जात आहेत, परंतु परत जातानाही कुठलाही दगडफेक करणे, एखादं वाहन जाळपोळ करणे, अशा पद्धतीचा गैरप्रकार कोणाच्याही हातून होणार नाही याची खबरदारी घ्यावी। आज प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज असतं, कॅमेराचं रेकॉर्डिंग होत असतं आणि ते आमच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई हे मात्र निश्चित असते। त्यामुळे विनंती आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये। ज्या कोणी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं त्याला कोणी तुम्ही काय मला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। काय आव्हान कराल या सर्व नागरिकांना या घटनेमध्ये? नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, प्रशासनाला सहकार्य करा, प्रशासनाने दिलेल्या आदेशाचं पालन करावं। प्रशासन हे तुमच्यासाठी आहे आणि कायदा सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे। आम्ही आमचं काम बजावणार, तुम्ही शांतता राखावी एवढं मी तुम्हाला आवाहन करतो। आपण शांतता राखावी। धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत। खरं तर पोलिसांकडनं या ठिकाणी शांततेत खरं तर लोकांना राहण्याचं खरं तर आव्हान केलं जाते। जे कोणी खरं तर या ठिकाणी व्हॉट्सअपचा स्टेटस ठेवलं होतं त्याला ताब्यात देखील खरं तर घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांचं म्हणणं आहे की परिस्थिती जर आपण नियंत्रणात आहे, मात्र जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीने अश्रुधुराचा देखील वापर करण्यात आलेला होता। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांनी फोडल्या होत्या। विनोद,
नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जमाव मोठा होता आणि या जमावाला खरं तर शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं होत होता. मात्र जमाव कुठेही ऐकण्यास तयार होत नसल्यामुळे खरं तर पोलिसांकडनं अश्रुधारा खरं तर हवेमध्ये फोडल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच पोलिसांचा प्रयत्न होता की जमाव शांत झाला पाहिजे, जमावला शांत ठेवले पाहिजे, कारण दोन गटामध्ये दोन समाजामध्ये हा खरं तर तेढ वाढत चाललाय. याच्यामुळं खरं तर यवत गावामध्ये खरं तर आता सध्या तणावाचं वातावरण आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर काही भागामध्ये आगीच घटना खरं तर घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी दगडफेक देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पुणे सोलापूर महामार्ग खरं तर या यवत गावाच्या जो गावातूनच खरं तर जातोय, त्याच्यामुळं यवत महामार्गाला खरं तर या ठिकाणी देखील आपलं पाहिलं तर हे सर्व्हिस रस्त्यावरती हे जे काही सर्व पोलीस आहेत ते पोलीस आपल्याला पाहायला मिळतात. अंतर्गत जे काही रस्ते असतील तर रस्ते खरं तर पोलिसांनी भरून गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. हे जे काही समोर आपल्याला पाठीमागं जर दिसेल तर हे यवत गावातले हे जे काही दुकान आहेत हे दुकानं सध्या खरं तर बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच हे जे काही यवत गाव आहे हे सध्या बंद आहे. जे काही लोक गावातली स्थानिक असतील, जे काही मुदले रस्त्यावरून खरं तर हा जमाव खरं तर जात होता, त्या ठिकाणी ज्या काही घटना खरं तर समोर आल्या. एकूणच गावामध्ये खरं तर आता संपूर्ण हा तणाव पसरलेला आहे आणि या तणावाला खरं तर आता या ठिकाणी शांततेचं तर या जमावाला शांततेचं राहण्याचं आव्हान खरं तर आता हे जे काही पोलीस आहेत पोलीस आता करताना आपल्याला पाहायला विनोद, मिळतात. शांतता जपण्यासाठी स्थानिक ज्या संघटना असतील किंवा स्थानिक जे जनप्रतिनिधी असतील त्यांचा काय टेक आहे? त्यांच्या वतीनं काही आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे का, किंवा नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न स्थानिक प्रतिनिधींनी केलेला आहे का विनोद? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर येथील स्थानिकचे आमदार असतील किंवा विविध संघटनेचे लोक असतील यांच्याकडनं खरं तर आता शांततेत राहण्याचं खरं तर आव्हान देखील करण्यात येते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक खरं तर या ठिकाणी आता घटनास्थळी खरं तर दाखल झालेले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक खरं तर मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. एकूण जर आपण पाहिलं तर स्वतः पोलीस अधीक्षक खरं तर आता ग्राउंडवरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळते. एकूणच पोलीस खरं तर पोलीस अधीक्षक या घटनेची खरं तर या ठिकाणी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी जे काय या ठिकाणी डीवायएसपी असतील, ऍडिशनल एसपी असतील, स्वतः पोलीस अधीक्षक खरं तर आता ग्राउंडवरती उतरलेत. त्यांच्याकडनं घटनेची खरं तर माहिती खरं तर घेण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी होतोय. येथील जे काही स्थानिक पोलीस आहेत हे पोलीस खरं तर आता त्यांना या ठिकाणी जी काही घटना घडली खरं तर हा जो काही तणाव आहे याची खरं तर आता माहिती या ठिकाणी देत आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर पोलीस गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. रस्त्यावरती खरं तर अंतर्गत भागात देखील पोलीस खरं तर राऊंड मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर एकूणच जर आपण पाहिलं तर एकूण गावामध्ये खरं तर आता तणावाचं वातावरण अद्यापही असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांकडनं वेळोवेळी आवाहन केलं जाते शांत राहण्याचं. येथील जे काही जे कोणी याच्यामध्ये सामील असतील खरं तर त्यांना देखील जमावाला या ठिकाणी पोलिसांकडनं शांततेत राहण्याचं वेळोवेळी खरं तर या ठिकाणी आवाहन करताना आपल्याला पोलिसांकडनं पाहायला मिळत आहे. मेघना, विनोद, मात्र नेमकं कारण काय होतं? जसं तुम्ही कारण सांगितलं की एक व्हॉट्सअप स्टेटस वरून हा वाद निर्माण झाला, मात्र त्यापुढे असं काय घडलं नेमकं की हा वाद इतक्या विकोपाला पोहोचला? नक्कीच मेघना, काही दिवसांपूर्वी महापुरुषांच्या मूर्तीची खरं तर एका समाजकंटकाने विटंबना केली होती आणि त्यानंतर कुठेतरी हा तणाव यवत गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. गेल्या 4 दिवसापासून यवत गावामध्ये हा तणाव आहे. कालच खरं तर आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील, खरं तर या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा खरं तर या ठिकाणी यवत गावामध्ये घेण्यात आला होता. खरं तर यवत गावामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी सभा देखील काल झाली होती आणि त्यानंतर आज खरं तर एका व्यक्तीकडनं खरं तर फेसबुकला व्हॉट्सअपला खरं तर आक्षेपार्ह स्टेटस खरं तर ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर हा पुन्हा परत एकदा वाद खरं तर भावना दुखवल्या गेल्यामुळे हा खरं तर वाद पेटल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर आपण पाहिलं तर हा वाद आता विकोपाला गेल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण जमावाकडनं काही ठिकाणी दगडफेक होतीये, काही ठिकाणी आगीच्या घटना घडतायत. एकूणच आता पोलीस यंत्रणेवरती ताण आहे. काही करून या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न खरं तर पोलीस आता वेळोवेळी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस असतील यांच्याकडनं खरं तर या ठिकाणी आता घटनास्थळी खरं तर ते स्वतः आहेत आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन खरं तर या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण करण्याचा प्रयत्न खरं तर आता पोलिसांकडे होतो. विनोद, मात्र हे जे समाजकंटक आहेत ज्यांच्या वतीनं समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांना कठोरातील कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहील. नक्कीच मेघना, जो कोणी समाजकंटक होता ज्याने मूर्तीची विटंबना केली खरं तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि आज ज्याने जे व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला जे काय स्टेटस ठेवलं होतं त्याला देखील ताब्यात घेतल्याचं खरं तर पोलिसांनी सांगितलं. एकूणच पोलिसांना
दोन्ही आरोपीला खरं तर अटक केलेली आहे, त्यांना ताब्यात घेतलेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस वेळोवेळी खरं तर शांततेत राहण्याचं आव्हान खरं तर यवत ग्रामस्थांना करताना पाहायला मिळत होते। गेल्या 4 दिवसांपासून मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तणाव होता। या ठिकाणी जर आपण स्वतः पाहिलं तर या ठिकाणी एसपी खरं तर पोलीस अधीक्षक या ठिकाणी आहेत। कशा पद्धतीनं खरं तर या ठिकाणी जो काही तणाव आहे हा तणाव खरं तर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकूण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खरं तर जे काही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी दाखल होत या ठिकाणी आता त्यांच्याकडनं या घटनेची खरं तर माहिती खरं तर घेण्यात येते। एकूणच जर आपण पाहिलं तर यवत गावामध्ये आता सध्या तणावाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। विनोद, मी परत तुमच्याकडे येते, अशा संपर्कात राहा। मी पुन्हा एकदा ब्रेकिंग बातमी काय आहे ती प्रेक्षकांना सांगते। पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय। सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून हा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात देखील घेण्यात आले। यवत पेटलेला आहे, ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे यवतमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सर्व संदर्भात अधिक माहिती देत आहेत आता सध्या सोलापूर हायवेवर आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो बंद आहे। पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी तैनात आहे। विनोद आहेत आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी। आपण पुन्हा एकदा विनोदकडे जाऊयात। विनोद, जसं आपण सांगितलं की पूर्ण परिसर जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। स्वतः पोलीस अधीक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबतच इतर पोलिसांचे अधिकारी असतील किंवा मोठा फौज फाटा पोलिसांचा त्या ठिकाणी आता सध्या तरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी मेघना जर आपण पाहिलं तर ग्रामीण पोलिसांचं पथक खरं तर या ठिकाणी यवत गावामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथले जे काही खरं तर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असेल हे स्वतः खरं तर ग्राउंडवरती आहेत। या ठिकाणी आता ते प्रसार माध्यमांशी खरं तर बोलतात। या ठिकाणी असा विचार करा, कुठल्याही प्रकारच्या रिमर्सवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका। हा एक जो स्टेटस ठेवण्यात आला होता त्यातून हे एक परिस्थिती ताणतणावाची गावामध्ये जी उत्पन्न झाली होती त्याच्यामध्ये ज्यांनी अशा प्रकारचा कृत्य केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे। त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासाठी गावाच्या लोकांची मीटिंग सुद्धा चालू करण्यात आली होती, परंतु ठराविक लोकप्रतिनिधीमध्ये जे मीटिंग चालू असताना बाकीचे गावाचे लोक एकत्र झाले होते। त्यामध्ये ताणतणावाची अशी परिस्थिती आल्यानंतर ते इमिडिएटली थोडा तत्पर झाले, परंतु आता त्यांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। गावाची परिस्थिती शांत आहे। काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या। ज्या ठिकाणी आता आम्ही आमची पेट्रोलिंग सुरू केली आहे। ज्या ठिकाणी अशा प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। गावात सध्या शांत आहे। थँक्यू। नुकसान झालेलं आहे जे काही नुकसान काही काचा वगैरे फोडले गेले आहे त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बाहेरचा मॉब असल्याचं सांगितलं जात होतं की काही मॉब कुठला ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे, कारण हे गावामध्येही सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते। थँक्यू। आणि नक्कीच या ठिकाणी काही असतील त्याच्याबद्दल आम्ही जे आहे ते खात्री करून त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। आव्हान काय कराल? त्याच्यामुळे घडलाय का? काल सभा झाली होती गोपीचंद पटवर्धन बघा, कालचा जे मॅटर होता ते आपल्याला माहित आहे की त्यामध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे, गुन्हा दाखल केला, आरोपीला अटक केला होता। कालची सभा जी आहे ती पण शांतपणे संपलेली होती। कुठल्याही प्रकारचा इथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्याच्यानंतर सुद्धा आमचा पोलिसाचा बंदोबस्त इथे होता, पेट्रोलिंग होती, परंतु आज जे अचानकपणे हे जे स्टेटस एका युद्धाने लावला त्यामुळे ते गावामध्ये ताणतणावाचा हे झाला। त्याबद्दल मी आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्या ताब्यात इमिडिएटली घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तरी तो स्टेटस जे इमिडिएटली गावामध्ये तात्कालिक जे सेपरेट झाला त्यामुळे ताणतणावाची परिस्थिती झालेली आहे। लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। गावात शांत आहे। थँक्यू। पोलिसांकडून आत्मदारा पडण्याचा प्रयत्न करण्यात आला, दबाव कुठेतरी शांत काही वेळी आम्हाला असे प्रकारचे लोकांना शांत करण्यासाठी असे प्रकारचे स्टेप्स घ्यावा लागते, पण आता एकदम शांतता आहे। आपण नागरिकाला हीच आवाहन करा की शांतता ठेवाय। थँक्यू। जय हिंद। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला येथील जे काही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत खरं तर आता स्वतः यवत गावामध्ये आलेले आहेत। त्यांच्याकडनं खरं तर संपूर्ण परिसराची खरं तर या ठिकाणी मेघना पाहणी करण्यात येणार आहे। यासोबत येथील जे काही पोलीस अधिकारी असतील, स्थानिक पोलीस असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, खरं तर आता हे पूर्ण यवत गावामध्ये खरं तर आता परिसरात पाहणी करण्यात असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं वेळोवेळी खरं तर लोकांना शांततेचं आव्हान खरं तर या ठिकाणी करण्यात येत आहे। मेघना, विनोद, संपर्कात राहा।
यावर खरं तर स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. ती आधी पाहूयात आणि मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आपण पाहूयात गोपीचंद पडळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली. नाही, अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे. यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे. अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे. काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली. म्हणजे हे कुणीतरी करत, सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही. याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे. तर आपण ऐकलं की पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याबद्दल अधिक प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर देखील जोडले जात आहेत. रवींद्रजी, काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया आहे? दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर आता यवत पेटलेलं आहे. हे ग्रामीण सिटीमध्ये ग्रामीणमध्ये मोडलं जातं. ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याने वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आलेले आहेत. मुस्लिम लोक हिंदूंचे सण पाळतात आणि जेणेकरून मुस्लिम लोक प्रत्येक ह्याच्यामध्ये यात्रा असेल, गाव जत्रा असेल, बाकीचे सण असतील, त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोक त्या ठिकाणी सहभागी होताना दिसतात. परंतु 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली, त्यांना कडक शासन झालंच पाहिजे हे माझं मत आणि मुस्लिम समाजाच्या लोकांचं बी मत आहे. परंतु ह्या गावामध्ये पूर्वीपासून शांतता एकोपाने राहणारी लोक आहेत आणि त्यांनी एकोपा राहण्याकरता जी लोक चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना बहिष्कार टाकला पाहिजे, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि दोन्ही समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन बैठक घेऊन ती शांतता पाळली पाहिजे. कारण हा एक वारसा आहे, छत्रपतींचा वारसा असलेला पुणे जिल्हा आहे आणि याच्यामध्ये जातीपातीच्या राजकारणाला कोणी थारा दिला नाही पाहिजे आणि ज्या चुकीचं ज्यांनी केलं असेल त्यांना कडक शासन झालं पाहिजे. परंतु माझी एक मागणी मनापासून की याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व समाजाने एकत्र येऊन याची बैठक घेतली पाहिजे. कारण हे ग्रामपंचायत यवत आणि याच्यामध्ये चावडी हा प्रकार जो आहे, ग्रामीण लोक काही अशा काही घटना घडल्या तर एकत्र येऊन हा प्रश्न सोडवत असतात आणि जी चुकीची लोक त्यांना शासन करण्याची प्रथा वर्षानुवर्ष या गावामध्ये आहे. कारण त्याच्या पलीकडेच माझं गाव आहे यवत, हे माझ्या गावाजवळच असल्यामुळं मला या गावाच्या पारंपरिक सगळ्या चाली माहिती आहेत. पण ज्यांनी हे केलं असेल त्यांना कडक शासन दिलं पाहिजे, रस्त्यावर आणून त्यांना फाशी दिली पाहिजे. पण तो दोन्ही समाजामध्ये एकोपा हा राहिला पाहिजे आणि दोन्ही समाजाच्या एकत्र येऊन लोकांनी, समाजातल्या लोकांनी एकत्र शांतता निर्माण व्हायला पाहिजे आणि शांतताच त्या ठिकाणी राहायला पाहिजे असं ते तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप देखील आहेत. प्रशांतजी, काय सांगाल? खरं तर समाजकंटकाला कुठलीही जात नसते, मात्र जे कोणी जबाबदार असतील, ही जी परिस्थिती आता निर्माण झाली, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. प्रशांतजी, हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातील देशातले जे कोणी महान नेते किंवा एकूणच जे थोर युगपुरुष आहेत, त्या संदर्भामध्ये कुणीही चुकीची चेष्टा केली, काही घाणेरडी विटंबना केली तर ती अक्षम्य आहे. त्यात तो कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा माणूस असो, त्याला या ठिकाणी जबरदस्त शिक्षा व्हायला हवी. मी म्हणतो मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला हवी. पण हे होत असताना सरकारी पक्ष या सगळ्या राज्यामध्ये 238 आमदार घेऊन महायुती सत्तेमध्ये आहे. राज्यात देशात यांची सत्ता आहे. यांनी अशा प्रकारे जो आरोपी सापडेल त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्या ठिकाणी गाव बैठक घेऊन ह्या सगळ्या गोष्टी लगेच नका कशा निवडतील आणि इथून पुढे नका चुकीचं करणाऱ्यांना योग्य तो नका दंडात्मक संदेश कसा जाईल यासाठीची काळजी घेतली गेली पाहिजे. पण दुर्दैवाने या ठिकाणी महायुतीचं सरकार असताना, महायुतीचाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना सुद्धा सत्ताधारी पक्षाचे आमदार या ठिकाणी 2 धर्मांमध्ये भांडणं कशी होतील अशा प्रकारचे जे काय कृती करतायत ते निश्चित या महाराष्ट्रासाठी धक्कादायक तर आहेच, पण या ठिकाणी जाती आणि धार्मिक तणाव वाढवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ज्यांनी काय चुकीचं केलं असेल त्याला ताबडतोब अटक करून त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर केस करून त्याला फाशी देण्यात यावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे. पण या ठिकाणी सरकार पक्षांनी कुठेही महाराष्ट्र पेटणार नाही याची काळजी घ्यावी हीच आमची या निमित्ताने विनंती राहील.
निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाले. आपल्यासोबत अजूनही आमचे प्रतिनिधी विनोद देखील जोडलेले आहेत. विनोद, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तर हा जो सर्व वाद जो निर्माण झालेला आहे, खरं तर पोलीस अधीक्षकांनी बोलताना असं देखील उल्लेख केला की कालच्या सभेमध्ये देखील काहीतरी निर्माण झालं होतं तणाव, आणि तो देखील निवळण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेला होता. त्याबद्दल सांगा, आणि त्यानंतर आपण जर स्थानिक काही नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. विनोद. नक्कीच मेघना, काल खरं तर आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील, खरं तर या ठिकाणी हिंदू जन आक्रोश खरं तर यवतमध्ये मोर्चा घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी खरं तर सभा देखील घेण्यात आली होती. या सभेला मोठा प्रचंड खरं तर नागरिक खरं तर उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर एकूणच गेल्या 4 दिवसांपासून यवत गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. खरं तर महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना खरं तर एका समाजकंटकाने केली होती आणि त्यानंतर यवत गावामध्ये खरं तर तणाव होता. सकाळी जे काय व्हॉट्सअप स्टेटसला खरं तर व्हायरल झालं आणि त्यानंतर हा जो काही तणाव आहे हा चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर एकूण जर आपण पाहिलं तर सध्या या यवत गावामध्ये येथील जे काही पोलीस असेल, या पोलिसांकडनं खरं तर या ठिकाणी गावामध्ये फेरफटका खरं तर मारण्यात येतोय. हे जे काही गावातील अंतर्गत रस्ते, ते रस्त्यावरती जे काही दुकान आहेत खरं तर आता हे पूर्णपणे बंद असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर काही गावकरी खरं तर आता घरातून रस्त्यावरती या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मला सांगा, काय सध्या आता गावामध्ये परिस्थिती आणि काय प्रकार? गावामध्ये जवळपास सगळे नाही का पोलिसांनी आता नाही का गाव बंद केलेलं आहे. सकाळी जे जेहादीन नाही का आक्षेपत म्हणजे हे टाकली, पोस्ट टाकली, त्याच्यामुळे सगळं नाही का गाव पेटले. त्याच्यात परत त्यांचे गावातले जे मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा त्याच्यात सामील झाले आणि सगळ्यांनी मिळून नाही का त्याला नाही का उत्तर दिले. नुकसान काय झाले, कारण काय घटना? जास्ती नुकसान काय नाही, दंगल झाली, त्याचं घर बीर तोडलेलं आहे, बाकी दुसरं काय नाही. पोरांनी थोडंसं नाही का इकडे तिकडे केलेलं आहे, बाकीचं काय नाही. बाजार करायला काय म्हणजे हे झालेलं नाही, बाजार बंद केला. सगळे बाजारातले नाही का ज्येष्ठाचे आज यवत गावचा बाजार होता, तो पूर्णपणे तुम्ही बंद केला. ज्येष्ठांनी पूर्णपणे बंद केला या कृत्यामुळे. त्याला कोणी काय बंद करा, कोणी काय सांगितलं नाही. या बंद ज्यांचे त्यांनी नाही का म्हणले आमच्या सगळ्यांच्या बंदला आव्हान आहे, सगळ्यांनी बंद केलं. आता गावामध्ये नेमकी परिस्थिती काय? गावामध्ये आता कर्फ्यू लावलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे सगळं नाही का बंद आहे. तिकडे तिकडे नाही का सगळी गेलेली आहे. मेघना, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यवत गावचा खरं तर आज आठवडे बाजार असल्याचं खरं तर इथल्या ग्रामस्थांनी सांगितले. तो बाजार देखील खरं तर बंद करण्यात आलाय. पोलिसांकडे या ठिकाणी खरं तर कर्फ्यू लावल्याचं खरं तर स्थानिक सांगतायत. त्याच्यामुळे जे काही लोक असतील, स्थानिक असतील, हे घरामध्ये आज सध्या आहेत. खरं तर या ठिकाणी जे काही अंतर्गत रस्ते आहेत, हे रस्त्याच्या पलीकडे महामार्ग असल्यामुळे खरं तर जे काही ठराविक जे काही लोक असतील, हे लोक आता आपल्याला चौकामध्ये असल्याचं पाहायला मिळतात. हा जो चौक आहे खरं तर हा आपण चौक दाखवण्याचा प्रयत्न करू. हा संपूर्ण चौक आता खरं तर खाली आहे. पलीकडच्या बाजूला खरं तर बाजार भरत होता आणि बाजारातील हे जे काही 1-2 लोक खरं तर आता बाजार बंद असल्यामुळे रिटर्न जात आहेत. खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर यवतमध्ये हे काळ भैरवनाथ मंदिर आहे. हा जो काही परिसर आहे, हा परिसर, हा चौक खरं तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे शांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. ठराविक जे काही लोक आहेत, हे लोक आता खरं तर रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः ग्रामीण पोलीस अधीक्षक खरं तर यवत गावामध्ये असून त्यांच्याकडनं अंतर्गत जे काही रस्ते आहेत, त्या रस्त्यामधून खरं तर फेरफटका मारण्यात येतोय. परिसराची खरं तर पाहणी करण्यात येते. एकूणच येथील जे काही स्थानिक आहेत, हे स्थानिक सांगतायत की या ठिकाणी कर्फ्यू लावल्यामुळे खरं तर जे काही लोक आहेत, हे लोक खरं तर आता सध्या घरामध्ये आहेत. आपल्याला जे काही दुकानं असतील, हे दुकानंही आता संपूर्ण यवत गावामध्ये बंद असल्याचं खरं तर पाहायला मिळतंय. विनोद, गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर संपूर्ण रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. मात्र आता काही प्रमाणात वाहनं बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. नागरिक देखील आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येताना दिसते. विनोद. नक्कीच ना, हळूहळू जर आपण या यवत गावातील जी काही परिस्थिती जर पाहिले तर नियंत्रणात खरं तर येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण येथील जे काही पोलीस प्रशासन असेल, हे सज्ज होऊन गावामध्ये स्वतः फेरफटका मारताना खरं तर पाहायला मिळते. ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात आला. त्यामुळं ही जी काही गर्दी आहे, ही गर्दी संपूर्ण खरं तर पांगल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. आता ही जी काही स्थानिक, त्याच्यामध्ये जी काही लोक होती, ही स्थानिक होती की बाहेरची होती, खरं तर आता याच्यामध्ये पोलीस प्रशासन खरं तर आता शोध घेत आहेत. नेमकं जमावामध्ये स्थानिक गावकरी होती की बाहेरची शेजारची गावाची लोक होती, हे देखील खरं तर तितकंच पाहणं महत्वाचं आहे. एकूणच जर यवत गावामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या आता जी काय परिस्थिती हळूहळू आता नियंत्रणात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू खरं तर लोक आता गावामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस वेळीच खरं तर घटनास्थळी दाखल झाले होते.
त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती खरं तर आता नियंत्रणात आल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळते मेघना. विनोद, जर आपण पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकोप्याचं प्रतीक म्हणून यवतची ओळख आहे आणि इतक्या वर्षांची ही ओळख नेमकं काय असं घडलं, काय त्या लोकांच्या डोक्यात आलं असेल, व्हॉट्सअप स्टेटसवरून जे निर्माण झालं, ह्या एकोप्याला कुठेतरी भेद पाडण्याचा प्रयत्न जे आहे समाज कंटक करतायत विनोद? नक्कीच मेघडा, यवत गाव जर आपण पाहिलं तर हे हवेकडचं पुणे सोलापूर महामार्गाच्या कडेला असणारं मोठं गाव आहे. खरं तर इथून पाठीमागं खरं तर मोठ्या एकोपाने खरं तर या ठिकाणी लोक राहतात. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जो काय एक समाजकंटक होता त्याने खरं तर मूर्तीची विटंबना केली. यवत स्टेशन परिसरामधील जे काही निळकंठेश्वर मंदिर आहे, या मंदिरामध्ये खरं तर महापुरुषांची मूर्ती होती आणि त्या मूर्तीची खरं तर त्यांनी विटंबना करून त्या ठिकाणी तोडफोड देखील खरं करण्यात आली होती. एकूणच तेव्हापासून या यवत गावामध्ये कुठेतरी तणाव खरं तर असल्याचं पाहायला मिळालं, कारण अनेकांच्या खरं तर भावना दुखावल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथूनच कुठेतरी आता यवतमध्ये हा तणाव हळूहळू खरं तर वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर काल जो काय हिंदू जन आक्रोश मोर्चा खरं तर या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज खरं तर जे काय व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यात आलं त्याच्यामुळे आणखीन हा जो काय वाद आहे हा वाद खरं तर चिघळला. एकूणच जमाव मोठा असल्यामुळे कुठेतरी पोलिसांना सुरुवातीला परिस्थिती हाताळताना अडचण झाली, मात्र आता सध्या जर परिस्थिती आपण पाहिलं तर पोलिसांनी योग्य प्रकारे जी काही परिस्थिती आहे यवतमधली ही पूर्णपणे हाताळल्यामुळं खरं तर आता यवत गावामध्ये खरं तर आता वातावरण खरं तर आता चांगलं आहे. खरं तर जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती आता नियंत्रणात आल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळते मेघना. निश्चित. धन्यवाद विनोद, आपण सविस्तर माहिती दिली. आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असणारच आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.